नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण उत्तमपैकी कणकेचा शिरा करणार आहोत. हा अत्यंत छान लागतो. म्हणजे मला तर हा खूप आवडतो. काय अनेक वेळा इच्छा झाली तर रात्री 2-3 वाजता उठूनही मी करून खाल्लेला आहे. अतिशय सुमधुर, फारच छान लागतो तो. त्यासाठी आपण काय घेतलं, एक वाटी कणिक घेतली आहे. साधारण अर्धी वाटी आपण साखर घेतली आहे. ह्याच्यात गुळही घेऊ शकता तुम्ही. नंतर थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. आता तूप घेतलेलं आहे. यातलं हवं तेवढं घ्यायचं, इतकं तूप लागणार नाही. आणि ही वेलदोड्याची पावडर ही रेडीमेड मिळाली मला एका ठिकाणी, त्यामुळे ती घेतली. नाहीतर तुम्ही 2-3 वेलदोडे घेऊन त्याची पावडर करू शकता. आता हे आपण इथे कढई घेतलेली आहे आणि इकडे साधारणपणे दुप्पट पाणी हे उकळायला ठेवणार आपण. अशा प्रकारे एवढं हे साहित्य आहे. हे आता आपण कढईत आवश्यक तेवढं साधारण तूप घेणार आहे. साधारण मी 1/2 वाटी तूप घेतलं आहे. गाईचं मिळालं तर जास्त चांगलं, नाही तर नॉर्मल आपल्याला तूप असेल तरी चालेल. डालडा वापरला काही लोकांना तरी चालेल, तसं काही प्रश्न नाही आहे. फक्त तेल वापरू नका. आता हे तूप चांगलं तापलेलं आहे, तर याच्यामध्ये आता आपण कणिक टाकणार आणि ही कणिक छान आपण परतून चांगली भाजून घेणार. ती पूर्ण सुट्टी व्हायला पाहिजे, गोळे त्यात होऊ नये याची काळजी घेणार. आता थोडी भाजल्यानंतर आपण हे त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकलेलं आहे. काजू बदाम जे काही तुम्हाला कुठे टाकायचे असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये चांगले भाजून निघतात आणि ते जास्त चांगले लागतात. मग तुपात तळले तर ते काळे होण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे थोडेसे अर्धवट कणिक भाजून झाल्यानंतर त्यात घातले. गॅस थोडा बारीक केलेला आहे, खूप मोठ्या गॅसवर भाजू नका. आणि इकडे दुसरीकडे पाणी आपण उकळायला ठेवलेलं, उकळलेलं पाणी आपल्याला त्यात घालायचं आहे. आता थोडंसं तूप अजून घालूया. जे जेवढं उरलं होतं थोडंफार ते आपण घातलेलं आहे, म्हणजे तो अधिक चांगला छान भाजून मोकळा व्हायला जास्त मदत. हा छान परतून घ्यायचा. व्यवस्थित करून काळा होऊ नये याची काळजी घ्यायची. आता हा भाजून झाला आहे आपला, छान झालेला आहे. त्याचा चांगला सुवास यायला लागला की समजायचं की तो झाला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालतो. थोडंसं पाणी आधी घाला. आणि किती मऊ पाहिजे यावर किती पाणी पाहिजे हे अवलंबून. त्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार हा जास्त मऊ असेल तर जास्त चांगला लागतो. थोडं पाणी घातलं आपण आधी आणि चांगला पुन्हा परतून घेतलेलं आहे. आता आपण उरलेलं पाणी पुन्हा थोडं पाणी घातलं. आपण पूर्ण 2 वाट्या पाणी आपण वापरलेलं नाही. 2 वाट्या ठेवलं तर गरज पडली तर पाणी वेळेवर त्यात थंड करायला नको, म्हणून आपण केलं. आता हे आपण छान परतून घेणार आहोत. कसं होतं आहे बघा. कसं लागेल तर तसं थोडं थोडं पाणी नंतर मिसळा. तुम्हाला कसा आवडतो त्याच्यावर ते पाणी किती आहे हे अवलंबून आहे. आता हे थोडंसं वेळ आपण झाकून ठेवतो. चांगलं ते कणिक आहे, रवा आणि कणिक यात फरक आहे, त्यामुळे आता ते चांगले बऱ्यापैकी आत वाफ येऊन ते शिजणार आहे. आता ही वरची झाकणी आपण काढतो आहोत. खाली लागू नये ह्याची काळजी सातत्याने आपण घेतली. आणि आता ही आपण साखर घालतो आहोत त्याच्यामध्ये. कणकेच्या अर्धी आपण साखर घेतलेली आहे. ही साखर आता आपण छानपैकी मिसळून
पुन्हा थोडा वेळ आपण झाकण ठेवलं होतं. हे पहा, साखर थोडी जाड आहे म्हणून तिला थोडासा वेळ लागतो. साखरेलाही पाणी सुटतं नंतर, पण आता त्याला छान स्वरूप यायला लागलं आहे. हा मऊ असलेला शिरा खूप चांगला लागतो मोकळ्यापेक्षा. सगळ्यात शेवटी आपण ही थोडी वेलदोड्याची पावडर टाकणार आहोत, त्यामुळे त्याला छान सुगंध येईल, खाताना जास्ती मजा वाटेल. आणि आता ते सगळं पुन्हा आपण मिसळून घेणार आहोत. माझ्यातही अत्यंत आवडीची खाद्यपदार्थ आहे हा. एकदम छान तोंडाला चव येते. तर आता झालेलं आहे. ज्यांना आवडत असेल त्यांनी त्याच्यावर ओलं खोबरं टाकलं तर अजूनही दिसायलाही छान दिसतं. आपण एरवी बाकीच्या पदार्थावर कोथिंबीर टाकतो, गोडावर काही तशी टाकता येत नाही, पण याच्यावर ओलं खोबरं खूप छान दिसेल. तर असेल तर ओलं खोबरंही टाका. त्या खोबऱ्याची अशी चव छान त्याच्यामध्ये आत उतरतो. चव म्हणतात त्याला, एक वेगळी टेस्ट असते त्याला, खोबऱ्याचा चव असं म्हणतात. तीही त्याच्यामध्ये उतरते आणि अतिशय सुंदर असा हा पदार्थ आहे. हा असा आपण आता खोबरं त्याच्यामध्ये मिसळलं आहे. ओलं खोबरं असेल तर घाला, आवश्यकता नाही आहे, पण खोबऱ्याने त्याची चव छान वाढते. अशी थोडंसं पाणी आपण त्यात अजून मिसळलं आहे, त्यामुळे तो जास्ती मऊ लुसलुशीत असा लागेल, जास्ती आवडेल तुम्हाला. थोडं घातलं, एक 2-3 चमचे. हा सुंदर होणार आहे, बघा तुम्ही आता. तर अशा प्रकारे हा कणकेचा लुसलुशीत शिरा खूप आवडेल तुम्हाला. गुळाचा केला तर अजून खमंग लागतो जास्ती. छान शिरा खा, आनंदी राहा.